नमस्कार आई बाबांनो. तर आज मी तुमच्याशी बोलणार आहे एक अशा विषयावर जो प्रत्येक आईच्या मनाशी जोडलेला असतो. तो म्हणजे बाळाला स्तनपान करणे, बाळाला दूध पाजणे. हो, सुरुवातीच्या दिवसात सगळं नवीन असतं. बाळ छोटं असतं, आपल्यालाही अनुभव नसतो. कधी बाळ झोपतं तर कधी आपणच थकून जातो. पण या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर बाळाचं आरोग्य, झोप आणि आईचं मन सगळं सुंदर राहील. पहिली गोष्ट म्हणजे आईने स्वतः शांत राहा. दूध पाजण्याआधी स्वतः रिलॅक्स व्हा. डॉक्टर सांगतात आईचा ताण, चिंता किंवा राग याचा थेट परिणाम दूध येण्यावर होत असतो. थोडा खोल श्वास घ्या, आरामात बसा आणि मन शांत ठेवा. आई रिलॅक्स असेल तर बाळही आरामात दूध पिते. दुसरी गोष्ट म्हणजे योग्य पोझिशन सुद्धा खूप महत्वाचे आहे. दूध पाजताना बाळाचं डोके थोडं वर आणि शरीर तुमच्या छातीशी लागलेलं असावं. बाळाचं तोंड पूर्णपणे स्तनावर नीट लागलं पाहिजे. चुकीच्या पोझिशनमुळे बाळाचं दूध पिणं कठीण होतं आणि आईला दुखूही शकतं. म्हणूनच डॉक्टर सांगतात योग्य पोझिशनमुळे बाळाचं पोट सुद्धा नीट भरतं आणि गॅस, उलट्या, कोलिकचा त्रास सुद्धा बाळाला कमी होतो. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी बाळाला दूध पाजताना दोन्ही बाजूनी बाळाला दूध द्या. अनेक आई एकाच बाजूने दूध देतात, पण लक्ष ठेवा प्रत्येक फीडमध्ये एकदा डाव्या बाजूने आणि एकदा उजव्या बाजूने बाळाला दूध द्या. यामुळे दोन्ही स्तनातून दूध समप्रमाणात निघतं आणि दूध सुद्धा साचत नाही. चौथी गोष्ट म्हणजे बाळाला जबरदस्ती करू नका. बाळाचं पोट भरलेलं असलं की बाळ स्वतः दूध पित नाही. जबरदस्ती दूध पाजल्यास बाळाला गॅस किंवा उलटी सुद्धा होऊ शकते. नेहमी बाळाच्या सिग्नल्सवर विश्वास ठेवा. ते आपल्याला सांगत असतं की आई आता माझं पुरे झाले आहे. पुढची गोष्ट म्हणजे बाळाचे दूध पिऊन झाल्यानंतर बाळाला डकार काढा. हे खूप महत्वाचे आहे. दूध पिल्यानंतर बाळाच्या पोटात हवा जात असते. म्हणूनच आपल्या बाळाला आपल्या खांद्यावर ठेवून हलकेच पाठीवर थाप द्या आणि 1-2 डकार आली की बाळ आरामात झोपत असते. दुसरी गोष्ट म्हणजे बाळाला दूध पाजताना फोन, टीव्ही किंवा इतर विचलित करणाऱ्या गोष्टी टाळा. त्या क्षणी फक्त तू आणि तुझे बाळ एवढंच असू दे. आईचे लक्ष विचलित झालं की बाळही नीट फीड करत नाही. त्यावेळेला बाळाच्या डोळ्याकडे बघा, हसून बोला. हे बंध अधिक मजबूत बनवत असतं. पुढची गोष्ट म्हणजे आईने आपला स्वतःचा आहार आणि पाणी पिणे विसरू नका. आईच्या शरीरातूनच बाळाचं दूध तयार होत असतं. म्हणूनच पौष्टिक आहार घ्या, भरपूर पाणी प्या. डॉक्टर सांगतात दररोज किमान 2.5 ते 3 लिटर पाणी आणि हिरव्या भाज्या, डाळी, सुके मेवे हे नक्की आपल्या आहारात असू द्या. बाळाला दूध पाजत असताना बाळाच्या मानेवर किंवा गळ्यावर दूध सांडत असतं. त्यामुळे ते लगेच स्वच्छ करा. दूध सांडल्यास लगेच साफ करा. यामुळे इन्फेक्शन, खाज किंवा त्वचेवर फोड येण्याचा धोका कमी होतो. नाजूक त्वचेसाठी सौम्य असे बेबी वाईप्स किंवा कोमट पाण्याचा वापर नक्की करा. बाळाचे वजन आणि बाळाचा फिडिंग पॅटर्न नक्की आईने लक्षात ठेवावा. जर बाळाचं वजन नीट वाढत नसेल किंवा फार वेळा बाळ रडत असेल तर डॉक्टरांना जरूर दाखवा. प्रत्येक बाळ हे वेगळं असतं. काही 2 तासांनी दूध पित असतं तर काही 4 तासांनी दूध पितं. महत्वाचं म्हणजे बाळ सक्रिय म्हणजेच ऍक्टिव्ह असणं आणि खुश असणं महत्वाचे आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे आईने स्वतःची काळजी घ्या. आई थकली, झोपली नाही, आईने नीट खाल्लं नाही तर दूध कमी होऊ शकते. थोडा वेळ स्वतःसाठी नक्की ठेवा. थोडं रिलॅक्स व्हा, झोपा, आनंदी राहा. कारण आनंदी आई म्हणजेच आनंदी बाळ. डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. डॉक्टर सांगतात की पहिल्या 6 महिन्यात बाळाला फक्त आईचे दूधच द्यावे, ना पाणी ना इतर काही अन्न. आईचे दूध म्हणजे बाळासाठी सगळ्यात सुरक्षित, पौष्टिक आणि नैसर्गिक संरक्षण आहे. मला माहित आहे तुला सुरुवातीला हे सगळं थोडं अवघड वाटणार आहे, पण हळूहळू सगळं सोपं होत जाईल. तू एक चांगली आई आहेस. फक्त स्वतःवर विश्वास ठेव. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.